एमएससीसीएल, जेनको हे सगळं जे आहे ते अदानीच्या घशात घालायचं आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे. याच्यावर देवेंद्र फडणवीसांनी जे आहे ते क्लिअर करावं, हे खरं आहे की खोटं आहे. काल नागपूरला या संदर्भामध्ये जनसुनावणी झाली. त्याचं कारण असं आहे की 28 मार्च 2025ला जे धोरण लागू झालेलं होतं ते धोरण योग्य होतं. लोकांना ते पटलेले होतं. त्याच्यामध्ये तोटा कमी होता, फायदा जास्त नव्हता, तरी लोकांनी ते मान्य केलं होतं. पण आता ते बदलण्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये सगळ्या लोकांना जावं लागलं जनहित याचिका घेऊन, आणि सुप्रीम कोर्टाने झापलं, एमएससीडीसीएलला झापलं आणि पुन्हा एकदा जे आहे ते जनसुनावणी घेण्याकरता सांगितलं. मागचं जे धोरण आहे ते जनसुनावणी न घेताच यांनी राबवण्याचा प्रयत्न केला होता. आता ज्या जनसुनावण्या झाल्या त्याच्यामध्ये कशावर ऑब्जेक्शन घेतलेलं आहे की तुम्ही ग्रीन इनिशिएटिव्ह नावाचं धोरण आणलं आणि त्या ग्रीन इनिशिएटिव्ह धोरणाच्या निमित्तानं तुम्ही हे सांगितलं की कोळशावरचा अवलंबित्व जे आहे ते कमी करायचं आहे. मग कोळशावरचं अवलंबित्व कमी करायचं असं असताना तुम्ही पीपीए म्हणजे पॉवर परचेस अग्रीमेंट हे 25 वर्षासाठी मागच्या 5 वर्षामध्ये का केलेत? तुमच्याकडे सौर ऊर्जा म्हणजे सोलर ऊर्जेचं अतिरिक्त उत्पादन आहे. मग ते अतिरिक्त उत्पादन असताना तुम्ही कोळशावरचं अग्रीमेंट्स तुम्ही पीपीए पॉवर परचेस अग्रीमेंट जास्त का केले? हा आमचा दुसरा प्रश्न आहे. तिसरा प्रश्न हा आहे की पॉवर परचेस अग्रीमेंट करण्यापेक्षा तुम्ही बॅटरी स्टोरेज जर वाढवलं असतं तर दिवसभरामध्ये जी सौर ऊर्जा निर्माण होते ती स्टोअर करून तुम्हाला संध्याकाळी वापरता आली असते. तुमचं धोरण होतं की 2026 पर्यंत 16,000 मेगावॉट सोलरमधून वीज निर्माण करायची आणि 3 रुपये युनिटच्या दराने वीज द्यायची. आम्हाला वाटलं वा सामान्य माणसाला दिलासा मिळेल. मोठ्या प्रमाणावर जे उद्योग महाराष्ट्र सोडून दुसरीकडे चाललेले आहे ते जाणार नाहीत आणि एकंदरीत रोजगार निर्मिती सुद्धा होईल. पण कथनी आणि करणीमधलं अंतर असं आहे की ह्या गोष्टी वास्तविकता घडताना दिसत नाही. आता आमचा विदर्भ हा उष्णकटिबंधीय प्रदेश, मोठ्या प्रमाणावर आमच्याकडे नागपूरमध्ये तर 45-46 डिग्रीपर्यंत टेम्परेचर जातं. तुम्ही 10,880 करोड प्लस जे आहे ते क्लीन एनर्जी प्रोजेक्ट म्हणून 2026 पर्यंत गुंतवणूक करण्याचं ठरलेलं आहे. मग कोळशाचा अग्रीमेंट कशासाठी? पॉवर परचेस अग्रीमेंट थर्मलचे म्हणजे कोळशापासून निर्माण होणाऱ्या विजेचं तुम्ही का बरं करता आहात? हा आमचा पहिला प्रश्न आहे. आता याच्यामध्ये जे छोटे उद्योजक निर्माण झालेले होते, ज्याला आपण एमएसएमई म्हणतो, छोटे आणि मध्यम लघु उद्योग, याच्यामध्ये पण लोक वीज निर्मिती करत होते आणि त्याच्यामध्ये पीक अवर्समध्ये त्यांना कॉम्पन्सेशन मिळायचं. दिवसभरामध्ये जी वीज निर्माण केली संध्याकाळी वापरलं त्याचं कॉम्पन्सेशन मिळायचं. त्याचा वेळ होता संध्याकाळी 6 ते रात्री 10 पीक अवर्सचा. आता हा पीक अवर्सचा वेळ बदलवून संध्याकाळी 5 वाजतापासून रात्री 12 वाजेपर्यंत केला. म्हणजे हे 3 तासाचं जे फायदा त्यांना मिळत होता आणि त्याच्यामधनं त्यांचा रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट म्हणजे जी गुंतवणूक केलेली आहे त्याचा परतावा जो आहे तो परतावा 5 वर्षात मिळणार होता. उदाहरणार्थ सांगतो, प्रत्येकजण आपापल्या घरी 8 किलोवॉटचं, 9 किलोवॉटचं, 10 किलोवॉटचं आपल्या घरी कॅप्टिव्ह पॉवर लावतो. म्हणजे आपण सोलर म्हणतो, आम्ही सोलर लावलाय, आता आम्ही सोलरपासून वीज घेतो. आता त्याची संध्याकाळी वीजच घेणार नाही. आता त्याची संध्याकाळी वीज न घेतल्यामुळे त्याला जे वाटत होतं की माझं वीज बिल कमी होईल, माझा खर्च कमी होईल, तो खर्च कमी होणार नाही. आता एवढ्यावरच त्यांचं मन थांबलं नव्हतं. त्यांनी 10 किलोवॉटच्या वरती जर कोणी वीज घेतली, 10 किलोवॉटच्या वरती जर त्याचं कन्झम्पशन असेल तर त्याला याच्यातला कुठलाही फायदा मिळणार नाही. म्हणजे सोलर लावलं काय, सोलर नाही लावलं काय, म्हणजे जो खर्च त्यांनी 4 लाख रुपये 5 लाख रुपये केला असेल तो गेला सगळा पाण्यात. त्याचं रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आता पहिले जे 6 वर्षात येणार होतं ते आता 5-6 वर्षांनी वाढून 10-12 वर्षात जाईल. म्हणजे मग तुम्ही ही पॉलिसी आणून सामान्य माणसासोबत तुम्ही धोकाधडी करतात की नाही याचं उत्तर सुद्धा जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला नक्कीच द्यावं. आता आपण पाहिलं असेल की आमचे काही प्रश्न आहेत. देवेंद्र फडणवीसांनी सांगावं की बाजूचे शेजारी राज्य जे आहे त्या शेजारी राज्यामध्ये सर्वात कमी दर इलेक्ट्रिसिटीचे का आहेत? आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की महाराष्ट्रामध्ये 16 रुपये 50 पैसे ते 16 रुपये ते 21 रुपयापर्यंत जातं. कमर्शियल 16 रुपयापर्यंत, इंडस्ट्रियल 16 रुपयापर्यंत आणि हॉटेल इंडस्ट्री वगैरे जी असेल ती 21 रुपयापर्यंत जाते. आपण पाहिलं असेल गुजरातमध्ये
5.5 रुपये ते 6.5 रुपये आहे. तामिळनाडूमध्ये 6 रुपये 25 पैसे ते 7 रुपये 25 पैसे आहे. तेलंगणामध्ये 6 रुपये ते 7 रुपये आहे. महाराष्ट्रामध्ये मात्र 10 रुपये 50 पैसे ते 11 रुपये 50 पैसे आहे. म्हणजे काय गंमत लावलेली आहे. आपणही वीज त्याच्यातूनच निर्माण करतो, शेजारचे राज्य सुद्धा त्याच्यातूनच वीज निर्माण करतात. तर मग ही जी वीज निर्मिती आहे ही किती महागात पडते आपल्याला आणि महाराष्ट्राला ही महागात का पडते याचं उत्तर जे आहे ते राज्य शासनाला देणं गरजेचं आहे. आता ही जी नवीन अशी जी पॉलिसी आहे ही वारंवार 3 वेळा याच्या सुनावण्या झाल्या, 3 वेळा बदलली, सुप्रीम कोर्टात लोकांना जावं लागलं आणि आता पुन्हा त्याच्या जनसुनावण्या चालू आहे. मी काल स्वतः काँग्रेसतर्फे विरोधी पक्ष म्हणून काल नागपूरच्या जनसुनावणीमध्ये उपस्थित राहून हे सगळे प्रश्न जे आहे ते MERC समोर मांडले. त्यांना मी सांगितलं की तुम्ही कमिशन आहात, तुम्ही कमिशन हा प्रश्न विचारू शकतं की तुम्ही कोळसा कोणाकडनं घेता, तुम्ही पॉवर इक्विपमेंट्स कोणाकडनं घेता, शेजारचे राज्य कोळसा किती रुपयामध्ये त्याच जीव्हीएचा कितीमध्ये घेतात आणि महाराष्ट्र राज्य कितीमध्ये घेतं, पॉवर इक्विपमेंट महाराष्ट्र राज्य कितीमध्ये घेतं याचा आणि शेजार राज्य कितीमध्ये घेतात आणि त्याचा परिणाम जो आहे तो परिणाम वीज निर्मितीवर होतो आणि वीज महाग होते. हे खरं आहे का? कारण शेवटी ज्यांच्याकडनं आपण वीज घेतो विकत प्रायव्हेट सेक्टर्सकडनं त्यांच्याकडे कोळसा कितीचा येतो त्याचा पैसा टाकला जातो, कॅपिटल कॉस्ट टाकला जाते म्हणजे पॉवर इक्विपमेंटचे लेबर कॉस्ट आणि हे सगळं करून जे आहे ते कॉस्ट टाकून त्याच्यावर काही नफा जो आहे तो करून दर जो आहे तो वाढ दिला जातो. या नवीन दरवाढीप्रमाणे आपल्याला सांगतो मी की प्रत्येक याच्यात सामान्य माणसाला 16% वाढ जी आहे ती सहन करावी लागणार आहे. म्हणजे पहा देवेंद्र फडणवीसांनी प्रत्येक वर्षी 10% कमी करून 50% आम्ही हा वीज दर जो आहे कमी करणार होतो हे सांगितलं होतं. जे वाणिज्यिक आणि औद्योगिक उपभोक्ता 20 किलोवॅटच्या कमीचे त्यांचं हे 16% वाढणार आहे आणि 20 किलोवॅटच्या वरचा वापर करणारे म्हणजे कमर्शियल ज्याला म्हणतो आणि इंडस्ट्रीयल त्याच्यात 18.8% वृद्धी जी आहे ती वृद्धी होणार आहे. आता ह्याचं पूर्ण हे जे आहे हे चार्ट मी तुम्हाला देणार आहे की टॅरिफ कंपॅरिझन जे आहे स्लॅबपासनं जे आहे टॅरिफ कंपॅरिझन मी चार्ट दिलेला आहे की महाराष्ट्राचं किती आहे, गुजरातचं किती आहे, कर्नाटकाचं किती आहे, तेलंगणाचं किती आहे, म्हणजे डोमेस्टिकचं किती आहे, कमर्शियलचं किती आहे आणि इंडस्ट्रीयलचं किती आहे. मग या सरकारला जे निवडून दिलेलं आहे तसे ते हे चोरून आले, वोट चोरी करून आलेले आहे. पण आपण एक वेळा असं गृहीत धरलं की तुम्हाला लोकांनी निवडून दिलेलं आहे तर तुम्हाला लोकांनी सामान्य माणसाला, शेतकऱ्याला, तरुणाला, युवकांना लुटण्यासाठी निवडून दिलेलं आहे का याचं सुद्धा उत्तर जे आहे त्या सरकारनं दिलं पाहिजे. आता पहा डोमेस्टिकमध्ये पहा की हायर अपर स्लॅब जे आहे त्या प्रति युनिट किती आहे 4.4 रुपये ते 12 रुपये 8 पैसे. गुजरातमध्ये किती आहे 3 रुपये ते 5 रुपये 20 पैसे. कर्नाटकामध्ये 3 रुपये 70 पैसे ते 7 रुपये 30 पैसे आणि तेलंगणामध्ये 2 रुपये ते 10 रुपये. हायर अपर स्लॅब्स, मॉडरेट स्लॅब्स, मिड रेंज स्लॅब्स आणि लो एंट्री स्लॅब्स या सगळ्या गोष्टी ज्या आहे या दुहेरी मार कसा बसतो बघा की सामान्य माणसाला वीज दर जो आहे तो परवडत नाही. विजेचे छोट्या छोट्या झोपडपट्टीमध्ये सुद्धा आम्ही जेव्हा जातो आणि लोकांशी चर्चा करतो तेव्हा त्या लोकांकडे 5-5, 6-6 हजाराचं बिल आलेलं असतं. पंतप्रधान रोजगार योजना कोणासाठी देतो आपण? पंतप्रधान आवास योजना ज्यांचं उत्पन्न 8,000 पेक्षा कमी आहे आणि त्यांचे बिलं किती येतात 5,000, 6,000 असे बिलं येतात. मग निवडणूक आली की वीज दर हा कमी करावा किंवा 100 युनिटपर्यंत आम्ही फ्री देऊ, 200 युनिटपर्यंत आम्ही फ्री देऊ असं करावं लागतं. शेवटी हे पैसे कोणाच्या खिशात जातात? तुम्ही एकाधिकारशाही प्रत्येक गोष्टीमध्ये अदानीची का आणता? तुम्ही ह्याचे उत्तर का देत नाही की कोळसा तुम्ही कोणाकडनं घेता, त्या कोळशाची ऍक्च्युअल किंमत किती आहे आणि महाराष्ट्र सरकार किती किंमत देतं, आमच्या कंपन्या किती किंमत देतात, MSEDCL, जेनको किती किंमत देतं, पॉवर इक्विपमेंटची किंमत तुम्ही किती देता. मग ह्या सगळ्या हे सगळे जे राज्य आहेत इंडस्ट्रियल राज्य आहेत हे सगळे या राज्यांमध्ये दर कमी का आहेत आणि आपल्या राज्यामध्ये दर जास्त का आहेत? जो नावलौकिक होता या महाराष्ट्राचा म्हणजे 1995च्या पूर्वी महाराष्ट्र हा एनर्जी सरप्लस स्टेट होतं. आपण दुसऱ्या राज्याला गुजरातला सुद्धा एनर्जी देत होतो. हे लोक आले, त्यांनी धिंगाणे घातले, एनरॉनच्या पॉलिसीज पाहिलं असेल आणि संपूर्ण नियोजन औद्योगिकरणाचं आणि विजेचं यांनी कोलमडून लावलं
ते सांभाळता सांभाळता कुठेतरी रस्त्यावर आलेलं होतं, तर ते काही झालं नाही. यांनी उदय योजना आणलेली होती. आपल्याला माहित आहे उदय योजना, उज्ज्वल डिस्कॉम ॲश्युरन्स योजना. त्याच्यामध्ये बॉन्ड काढणे, लॉंग टर्म बॉन्ड काढणे, डेप्ट असिम्युलेशन करणे म्हणजे कर्ज पुनर्नियोजन करणे आणि कर्जमुक्त करण्याच्या दिशेने प्रयत्न करणे. कुठल्या योजना यांच्या यशस्वी झालेल्या आहे? कोणता लोकांना याच्यात फायदा झालेला आहे? तुम्ही सांगता की आम्ही 10% कमी करू आणि आता 16% तुम्ही वाढवून राहिले. ॲव्हरेज जे आहे ते 20 ते 40% बिलं वाढणार आहेत. लोकांनी तुमच्या म्हणण्याप्रमाणे सोलर प्रोजेक्ट्स घरी लावले, काही कंपन्यांनी कॅप्टिव्ह प्रोजेक्ट्स लावले, वीज निर्मिती केली, ग्रीडमध्ये टाकली. तुम्ही तिथे पॉलिसी चेंज करून पुन्हा थर्मल पॉवर विकत घेण्यासाठी सांगता. ग्रीन इनिशिएटिव्ह म्हणून तुम्ही एक धोरण आणता. त्या धोरणामध्ये सांगता की कोळशावरचं आम्ही अवलंबित्व कमी करणार, पण इकडे कोळशाच्याच कंपन्यांसोबत तुम्ही पॉवर परचेस अग्रीमेंट जास्त करता आणि जे सोलर आपल्या इथं निर्माण होत आहेत ते करत नाहीत. मग तुम्ही कुसुम योजना कशासाठी आणली? त्याच्यामध्ये तुम्ही 16,000 मेगावॉट जे आहे ते निर्माण करणार, त्याच्यातली गुंतवणूक कशासाठी आणली? तुम्ही बॅटरीज ठेवणार नाही. बॅटरी ठेवून तुम्ही स्टोरेज बँकिंग जे आहे तेच जर तुम्ही केलं नाही, एनर्जी बँकिंग केलं तर तुम्हाला संध्याकाळचं तुम्ही पीक आवर्स कमी करता. मग तुम्ही छोटे उद्योगधंदे मारून राहिले. रोजगार निर्मिती आपल्या इथं होणार नाही. आपल्यातला उद्योग बाहेर चाललेला आहे आणि सामान्य ग्राहक जो आहे त्या ग्राहकाला सुद्धा ही महागाई जी आहे ही सोसावी लागते आहे. सांगा देवेंद्र फडणवीस साहेब, याच्यासाठीच तुम्हाला निवडून दिलं का? अदानीसाठी तुम्हाला निवडून दिलं की सामान्य माणसाच्या भल्यासाठी निवडून दिलं? याचं उत्तर जे आहे ते उत्तर आपण या संदर्भामध्ये द्यावं. आणि हे जी दरवाढ तुम्ही मागितलेली आहे MERCकडे, त्यांच्याकडे सुद्धा जे आहे ते आम्ही मागणी केलेली आहे की तुम्ही अशा पद्धतीचं प्रपोजल मान्य करू नये जे MSEDCLने तुम्हाला दिलेलं आहे. 28 मार्च 2025चं जे प्रपोजल होतं ते सोलरच्या अनुषंगानं होतं. ते तुम्ही छोटे मोठे उद्योगधंदे जे आहेत सोलर निर्माण करतात त्याच्या अनुषंगानं 28 मार्च 2025चं तुम्ही ते धोरण ॲक्सेप्ट करावं आणि सामान्य ग्राहकाला तुम्ही जो शब्द दिलेला आहे, तुम्ही सांगितलं की तुम्हाला फार ज्ञान आहे, तुम्ही फार अभ्यास करता, तुम्ही सामान्य माणसासाठी झटता, तर मग तुम्ही 16% वाढवून राहिले. 10% तुम्ही दर वर्षाला कमी करणार होते. तर तुम्ही हे 10% वर्षाला कमी करण्याचं आणि 5 वर्षात 50%पर्यंत वीज बिल कमी करण्याचं जे आश्वासन दिलेलं आहे त्याची आम्ही तुम्हाला आज आठवण करून देत आहोत. हे माझं निवेदन जे आहे, काल मी तिथे प्रेझेंटेशन दिलेलं होतं. हे संपूर्ण निवेदन जे आहे काल मी तिथे सबमिट केलेलं आहे MERCला आणि त्याची माझ्याकडे ही पोच आहे. काल तिथे प्रेझेंटेशन दिलं. दुर्दैवाने तिथे कोणीच मीडिया, एवढी जनसुनावणी सुरू होती पण तिथे कोणीही मीडिया नसल्यामुळे आज मी इथे प्रेस कॉन्फरन्स घेतो आहे आणि जनतेचा हिताचा प्रश्न जो आहे तो काँग्रेस पुन्हा उपस्थित करत आहेत. अशा पद्धतीची जर वीजवाढ पुन्हा झाली, हे जर धोरण यांनी राबवलं, MERCने जर ते मान्य केलं, तर आम्ही या सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. याच्यामध्ये सगळेच संमतात आहे. तुम्ही जसं म्हणालात पॉवर इक्विपमेंट राज्य सरकार घेतं, ते नेमकं कोणाकडून घेतं, कुठल्या लोकांकडून घेतं? त्यामुळे तेच तर आम्ही विचारतोय. आमची माहिती अशी आहे की DRIने याच्यामध्ये रेड केली होती 2015-16 मध्ये. तेव्हा असं स्पष्टपणे दिसलं होतं की अदानी साहेब हे चायनामधनं पॉवर इक्विपमेंट घेतात, दुबईमध्ये त्यांचा भाऊ इकडे एक्सपोर्ट करतो आणि त्याचं ओव्हर इन्व्हॉइसिंग होतं. 2 रुपयाची गोष्ट 20 रुपयाला दाखवायची. स्पष्ट आरोप आहे एकदम. थेट चीनमधून दुबई थ्रू. आपण चीनमधनं सगळंच घेतो ना. $116 बिलियन, $116 बिलियन डेफिसिट आहे आपला, ट्रेड डेफिसिट सर्वात मोठा. आणि येणाऱ्या काळामध्ये $200 बिलियन अमेरिकेसोबत सुद्धा ट्रेड डेफिसिट होणार आहे. तो भाग वेगळा. ओव्हर इन्व्हॉइसिंग म्हणजे 2 रुपयाची वस्तू 20 रुपयाला. तुम्ही इंडोनेशियामधनं कोळसा आणता, तुम्ही ऑस्ट्रेलियामधनं कोळसा आणता, तो तुम्ही 2 रुपयाचा 20 रुपयाला विकता की नाही विकत घेता की नाही घेत? मागे आम्ही हा प्रश्न उपस्थित केला होता की 12,000 कोटी जे आहे तो फ्रॉड केलेला आहे असाच. आणि त्याच्यामुळे सामान्य ग्राहकाला जी आहे त्याची किंमत मोजावी लागते. छोट्या आणि मध्यम उद्योगांना महाराष्ट्रामध्ये त्याची किंमत मोजावी लागते आहे आणि त्याचा परिणाम सरळ हा इथून उद्योग बाहेर चालले आहे. मला एक सांगा, सारख्याच पद्धतीनं वीज निर्मिती होते ना? सोपा प्रश्न. मग कर्नाटका, गुजरात, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश हे राज्य काही मंत्र मारून वीज निर्मिती करतात का?
हेही त्याच पद्धतीने करतात. थर्मल करत असतील तर त्याच पद्धतीनं करत असतील. मग त्यांना जर परवडलं नाही, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणजे आपण गुंतवणुकीचा परतावा जर आपल्याला 4-5 वर्षाच्या ऐवजी 11 वर्षावर जात असेल तर ते सोलर लावून काहीच फायदा नाही ना. कंपन्सेशन तुम्ही देत नाही. त्यामुळे हे धोरण जर फसलं तर महाराष्ट्रातनं उद्योगाचं पलायन होईल. उद्योगाचं पलायन झालं तर नोकऱ्या निर्माण होणार नाही. तसंही फक्त विजेचाच प्रश्न नाही आहे, मोदी साहेबांचाही दबाव असतो. वेदांता फॉक्सकॉन पाहिला आपण, बल्क ड्रग पाहिला आपण, डिफेन्स इक्विपमेंटचा प्रोजेक्ट पाहिला आपण, इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर तिकडे घेऊन गेले तेही पाहिलं आपण. या सगळ्या गोष्टी ज्या आहे ह्या महाराष्ट्राच्या हिताच्या विरोधातल्या आहे. आम्ही गुजरातचे विरोधक नाही. गुजरातचा पण विकास झाला पाहिजे, वेगानं विकास झाला पाहिजे, कॉम्पिटिशन झाली पाहिजे गुजरातमध्ये, महाराष्ट्रामध्ये, कर्नाटकामध्ये, तेलंगणामध्ये, आणि मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे झाले पाहिजे. पण तुम्ही जे गुजरातमध्ये होऊ शकत नाही, माझा हाही प्रश्न आहे की तुम्ही वेदांता फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर चिपचा प्रोजेक्ट तिकडे घेऊन गेले, धोलेरामध्ये काय झालं? धोलेरा ही 2002 मध्ये त्यांनी इस्टॅब्लिश केलेली औद्योगिक वसाहत आहे आणि त्यांनी सध्या जगातली सर्वात 5 स्टार वसाहत राहणार आहे. काहीच झालं नाही तिथे अजूनपर्यंत. मी जाऊन पाहून आलो आहे, काहीच नाही तिथे. आणि तिथलं टेम्परेचर पण अलाउ करत नाही, तिथलं इकोसिस्टम पण नाही आहे. ज्या पद्धतीचं वेदांता फॉक्सकॉनसाठी सेमीकंडक्टर चिपच्या प्रोजेक्टसाठी लागत होतं ते सुद्धा नाही आहे. काल तुम्ही जनसुनावणीच्या वेळेस उपस्थित राहिला, तुम्ही स्वतःचं निवेदन दिलं, तर इथे त्या संस्थेकडनं, त्या मॉनिटराईज करणाऱ्या वीज दरवाढ करणाऱ्या संस्थेकडनं काही म्हणणं मांडण्यात आलं काय सगळ्या? नाही, त्यांनी ऐकून घेतलं. जनसुनावणी होती काल, वेगवेगळे स्टेक होल्डर्स तिथे होते. जनप्रतिनिधी म्हणून मी एकटाच होतो आणि मी सामान्य जनतेची भूमिका जास्त मांडली, कारण की हा डायरेक्ट प्रश्न भुर्दंड पडणारा आहे. 51% लोक देशामध्ये आपल्या, फक्त महाराष्ट्रात नाही, कर्ज घेऊन जगतात आहे. वेगवेगळ्या गोष्टींसाठी लोकांना कर्ज काढावं लागत आहे. जवळजवळ 30% सोनं लोकांनी सोने तारण केलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ही जर वीज दरवाढ लादली यांनी तर किती मोठं नुकसान होईल. मग यांची ही नैतिक जबाबदारी आहे की तिकडे स्वस्त वीज का आणि इकडे महाग का. इकडे सोलर पॉवर जास्त असताना बॅटरी बँकिंग, स्टोरेज बँकिंग करून सवलती देण्यापेक्षा तुम्ही पॉवर परचेस अग्रीमेंट त्याच कंपन्यांसोबत 20-20, 25-25 वर्षाचा का करतात? मग तुम्ही ग्रीन इनिशिएटिव्हमध्ये धोरण कशाला आणलं की तुम्ही कोळशावरचं अवलंबित्व कमी करणार आहे? हे कॉन्ट्राडिक्शन आहे ना. म्हणजे तुम्हाला आयपीओ आणायचा आहे असा आरोप आहे. माझी अशी माहिती आहे की ही जी जनसुनावणी 3 वेळा घेण्यात आलेली आहे आणि हे 3 वेळा धोरण ज्या बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे, ही फक्त मार्चपर्यंत न्यायचं आहे उडत आणि बॅलन्स शीट प्रॉफिटमध्ये दाखवायची आहे, आयपीओ काढायचा आहे आणि अदानीच्या घशामध्ये संपूर्ण एमएससीबी जी आहे, तिन्ही कंपन्या ज्या आहेत त्या टाकण्याचा आहे, असं आमची माहिती आहे. ती खरी की खोटी सांगावी. परंतु एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात की एकीकडे ते असं म्हणतात की हा सगळा कोळशाचा जो काही वापर करून वीज निर्मिती केली जाते ती बंद करून आपल्याला पारंपरिक ऊर्जा स्रोतांकडे जायचं आहे. त्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत. अर्थात पवनचक्क्यांद्वारे वीज निर्मिती असेल किंवा सोलार प्लांट, हायड्रो आहे. तर अशातून वीज निर्मिती करायची आहे. मग हे कोळसा विकत घेणं आणि त्याच्यामधनं वीज निर्मिती करणं, हे तुम्ही सांगितलं कॉन्ट्राडिक्शन आहे. हा सगळा भुर्दंड, त्याला दबावही म्हणता येईल. आता एक नवीन सिनॉनिम काढा, कॉन्ट्राडिक्शन इज इक्वल टू दबाव. मग कोणत्या नेत्याचा दबाव आहे दिल्लीतल्या आणि कोणत्या व्यापाऱ्याचा दबाव आहे ह्याचं सुद्धा बिटवीन